महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा स्थान विस्तार आपण तिथे चेक करणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक असणार आहे, कारण की कुठलीही एक्झाम असेल, इव्हन राज्यसेवा असेल, आपण म्हणू शकतो कंबाईन असेल किंवा सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती जरी असेल, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी जर करत असाल तर हा टॉपिक असा आहे की याच्यावरती प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार. ठीक आहे, तर आपण चेक करूया. तुम्ही पण शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी तुम्हाला काहीतरी मी क्लुप्ती सांगणार आहे की कोणत्या गोष्टी कसं लक्षात ठेवायचं आहे, काय आहे ते आपण शेवटी बघणार आहे. ठीक आहे, चल शेवटपर्यंत तिथं राहा अशी अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आला असेल. त्याच्यानंतर स्थान आणि विस्तार आपण बघणार आहे की महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे आणि विस्तार कुठपर्यंत झालेला आहे महाराष्ट्राचं, ते आपण चेक करूया. चला तर सुरुवात करू लेक्चरला. बघा मित्रांनो, तुम्हाला इथे दिसत आहे एका बाजूला भारताचा नकाशा दिसत आहे, दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्र दिसत आहे. आता समजून घ्या, याच्यावरून जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते की भारतामध्ये, बरोबर आहे, भारतामध्ये राज्य जर बघितलं तर एकूण राज्य हे 28 राज्य आहे. 28 राज्य आहे. 28 राज्यापैकी जर बघितलं तर एक आपला दिसतो इथं, जो रेड कलरमध्ये इथं वेगळ्या कलरमध्ये दाखवला गेलेला आहे, तो आपल्यासाठी काय असणार, तो असणार आपल्यासाठी महाराष्ट्र. महाराष्ट्र हा राज्य आहे. झूम करून जर बघितलं तर महाराष्ट्र तुम्हाला असणार दिसणार, बरोबर आहे. बघा या महाराष्ट्राला. आता याच्यामध्ये जर चेक जर केलं तर तुम्हाला असं दिसत आहे की महाराष्ट्राची जी भूमी आहे, महाराष्ट्राची जी भूमी आहे ही काय करत आहे, तर उत्तर जो भारत आहे हा जो दिसतो तुम्हाला, तर याला काय म्हणणार बेटा आपण, उत्तर भारत. हा काय असेल माझ्यासाठी, उत्तर भारत. आणि हा जो दिसतो आपल्याला काय दिलेला आहे इथं खाली, दक्षिण भारत. आपण साऊथ इंडियन म्हणत असतो ना, दक्षिण भारत. या दोन भूमीला जोडण्याचं महत्वाचं काम करत आहे माझा महाराष्ट्र. समजून घ्या रे, काय म्हणायचं आहे त्याला. याच्यावर पण प्रश्न आहे. महाराष्ट्राचं जर लोकेशन जर बघितलं, आपण मॅप जर बघितला, तर महाराष्ट्र इथं मध्यामध्ये आहे. महाराष्ट्र काय करत आहे की उत्तर भारत असेल आणि दक्षिण भारत असेल, या दोघांना जोडण्याचं काम कोणी करत असेल तर त्याचं नाव आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हा इथं असं तुम्हाला दिसत आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्र बेटा एक राज्य आहे. महाराष्ट्र जर बघितलं एक काय तिथं राज्य आहे. 28 आपण म्हणू शकतो की जे काही समजा राज्य आहे भारतामध्ये एकूण, त्याच्यापैकी महाराष्ट्र एक राज्य आहे. महाराष्ट्र जर बघितलं क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो, लोकसंख्येनुसार किती क्रमांक लागतो, हे सगळं तिथं आपल्याला चेक करायचं आहे, कारण की याच्यावर कट टू कट तिथं प्रश्न आलेले आहे. ओके, चला तर आपण सुरुवात करूया. हे मॅपद्वारे तुम्ही समजून घ्या की भारत असा दिसत आहे मला, महाराष्ट्र असा आहे मधामध्ये, महाराष्ट्र कुठं आहे, कोणत्या दोन भूमीला तो जोडतो, हे आपल्याला सगळं तिथे चेक करायचं आहे. ओके, चला चला बघा, महाराष्ट्राची ओळख म्हणजे महाराष्ट्र कसा आहे, काय आहे, त्याची आपल्याला ओळख करायची आहे. समजून घ्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, पहिला प्रश्न येणार तुम्हाला की महाराष्ट्राची स्थापना काय किंवा महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळ काय, तर ह्या सगळ्या पॉईंटवरती मित्रांनो प्रश्न विचारलेला आयोगाने. बघा, महाराष्ट्राची स्थापना जर बघितली तर तुम्हाला माहित आहे की 1 मे ते 1960ला 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची काय झाली, निर्मिती झाली. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची काय झाली, निर्मिती झाली. मग त्याच्या अगोदर असा प्रश्न पडतो आपल्याला की त्याच्या अगोदर महाराष्ट्र नव्हता का बा, तो होता. महाराष्ट्र पण तिथं भारतामध्येच होता, नवीन तिथं झालेलं नाही किंवा आपण म्हणू शकतो नवीन ती जमीन आणलेली नाही आहे तिथं. तर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्ही बघितला, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर असं लक्षात येते, आपण म्हणू शकतो मुंबई प्रांत, बॉम्बे प्रांत. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1956ला महाद्विभाजिक राज्य तिथे निर्माण करण्यात आलेलं आहे. कोणता, तर आपण म्हणू शकतो गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्याचं मिळून एक नवीन तिथं राज्य निर्माण करण्यात आलं 1 नोव्हेंबर 1956ला. पण तो द्विभाषिक होता. द्विभाषिक म्हणजे काय, दोन भाषा बोलण्यात जाणाऱ्या लोकांची आपण म्हणू शकतो तो राज्य होतं. द्विभाषिक म्हणजे एक गुजराती आणि काय मराठी बोलणाऱ्या आपण म्हणू शकतो महाराष्ट्रीयन. म्हणजे ह्या दोन आपण म्हणू शकतो भाषांपासून काय निर्माण करण्यात आलेले आहे, द्विभाषिक राज्य 1 नोव्हेंबर 1956. लक्षात ठेवायची तारीख, कारण की 1 नोव्हेंबर 1956ला काय घडलेलं आहे विचारला जाते. 1 नोव्हेंबर 1956. 1 नोव्हेंबर 1956ला जर बघितलं तर द्विभाषिक, लक्षात ठेव रे भाऊ, द्विभाषिक महाद्विभाषिक राज्याची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956.
पण तिथं जर बघितलं ना, तिथं तर महाराष्ट्रातली जे लोकसंख्या आहे किंवा आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातली जी जनता आहे ही सॅटिस्फाईड नव्हती. म्हणजे आम्हाला सेपरेट राज्य पाहिजे, मराठी बोलणाऱ्यांसाठी मराठी महाराष्ट्र हा वेगळा राज्य तिथं लागेल, असं बरेच तिथं आंदोलन चाललेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की JVP समिती असेल, त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग असेल. तर इथं जर चेक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येते की 1 मे 1960ला हे द्विभाषिक राज्याचं विभाजन झालं. गुजरात ती बोलणाऱ्यांसाठी गुजरात हा तिथं राज्य निर्माण करण्यात आलं आणि मराठी बोलणाऱ्यांसाठी महाराष्ट्र हा राज्य तिथं निर्माण करण्यात आलं आहे. पण तुम्हालाही माहीत आहे की त्याच्यामध्ये जर बघितलं 105 ते 108 आहे की नाही मुंबईसाठी, हे मुंबई हे महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे, याच्यासाठी महाराष्ट्रातील जे म्हणू शकतो जनता आहे काय तिथं हुतात्मे झालेले आहे. कशासाठी तर मुंबई फक्त महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे याच्यासाठी तिथं हुतात्मे झालेले आहे. जवळपास 108 आपण म्हणू शकतो हुतात्मे दिसतात की ज्यांनी फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी याच्यासाठी आपल्याला प्राणाची काय दिलेली आहुती दिलेली आहे. समजून घ्या मित्रांनो, महाराष्ट्राची जर इतिहास जर बघितला असं साधा सुद्धा राहिलेला नाही आहे. ठीक आहे, 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ जर बघितलं, महाराष्ट्र जो आहे आपला हा महाराष्ट्राचं जर समजा आपण एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती, बरोबर आहे की नाही. आता महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर इथं लक्षात ठेवायचं 30, 77, 13 चौरस किलोमीटर हे असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे 30, 77, 13. पण तुम्ही जर बघितलं तर काही लोक जे समजा 3,07,713 असे लक्षात ठेवू शकता. कोणी जे समजा असं लक्षात ठेवतात डायरेक्ट 307.717, बरोबर आहे की. आपल्याला जसं लक्षात ठेवता येईल तसं लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त असं म्हणायचं आहे इथं 30 आहे, 77 आहे, 13 आहे, म्हणजे म्हणू शकतो 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. मग इथं जर बघितलं भारताचे एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, म्हणजे भारताचा जर विचार केला म्हणजे हा भारत आहे आपला, बरोबर आहे की. इथं तुम्हाला माहित आहे की इथं जर चेक जर केलं बघा, हे आपलं आपण म्हणू शकतो कच्चा आपला भारत आहे रे. याच्यामध्ये जर चेक जर केलं तर इथं तुम्हाला महाराष्ट्र दिसत आहे, काय दिसत आहे इथं महाराष्ट्र. मग इथं एकूण जर भारताचा विचार केला तर महाराष्ट्राचा समजा क्षेत्रफळाच्या नुसार कितवा क्रमांक लागतो, त्याच्यानंतर महाराष्ट्राने समजा क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे भारताच्या एकूण जमिनीपैकी. तर समजून घ्या मित्रांनो इथं काय आहे तर चेक करूया आपण. बघा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर 3रा क्रमांक लागतो. 3रा, बरोबर आहे, 3रा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे 3रा. मग पहिले कोण आहे तर हे पण लक्षात असायला पाहिजे. पहिले जर बघितलं पहिले कोण आहे तर आपल्याला माहित आहे राजस्थान आहे, राजस्थान. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं जर आपण चेक केलं तर मध्य प्रदेश, किंवा मी डायरेक्ट असं लिहिणार आता इथं बघा शॉर्टकटमध्ये लिहितो राजस्थान, मध्य प्रदेश, MP फॉर मध्य प्रदेश असेल. 3rd नंबरला आपला महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र. त्याच्यानंतर जर बघितलं तर लक्षात येतं की राजस्थान आहे, सॉरी आपण म्हणू शकतो UP. ठीक आहे, इथं काय असेल ते UP असेल, उत्तर प्रदेश. आणि त्याच्यानंतर जर बघितलं गुजरात, असं लक्षात ठेवा. बघा राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, UP, उत्तर प्रदेश, गुजरात असे एकूण किती आहे 5. क्षेत्रफळानुसार यांचा असं क्रम लागतो. मग असं जरी लक्षात ठेवलं ना आपण तर तो जर चित्र जर बघितलं, भारताचं चित्र जर बघितलं, बघा वरती राजस्थान आहे, त्याच्या खाली असं लक्षात ठेवा की मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, मग वरती अजून गेलो की गुजरात आणि काय दिसतो UP. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे क्रमनुसार जर बघितलं महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे 3रा, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र हे भारतातील 28 घटक राज्यांपैकी क्षेत्रफळाने 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. म्हणजे इथे जर बघितलं 3ऱ्या क्रमांकाचे काय ते मोठे राज्य आहे असं त्याला म्हणायचं आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळांच्या. म्हणजे इथे जर बघितलं आपण असंही म्हणू शकतो, बघा क्रमांक खाली घेतलेलेच आहे, काही विषय नाही. 3रा क्रमांक आहे हे तुम्हाला इथे दिसत आहे. मग एकूण क्षेत्रफळाचा जर बघितलं किती टक्के भाग व्यापलेला आहे आपण असंही म्हणू शकतो. किती टक्के तर 9.36% भारताचं आपण म्हणू शकतो भाग व्यापलेला आहे. कोणी महाराष्ट्राने. आता बघा जर समजा हा आपल्यासाठी भारत असेल, हा कोण असेल बेटा भारत असेल. समजून घ्या हे कच्चा डायग्राम आहे, हा भारत आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र इथं आहे आपलं, बरोबर हा महाराष्ट्र आहे.
मग एकूण जर बघितलं ही जे भूमी आहे तर ही भूमी कोणाची आहे? भारताची भूमी आहे. एकूण भूमी किती झाली? ही 100%. ही किती झाली? 100%. मग या 100% पैकी महाराष्ट्राने किती व्यापलेला आहे? हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला महाराष्ट्र याने किती व्यापलेला आहे की या 100% पैकी आपल्याला असं लक्षात ठेवायचं की 9.36 बरोबर आहे. 100 पैकी किती रे? तर 9.36% कोणी व्यापलेला आहे? तर आपण म्हणू शकतो महाराष्ट्राने तिथं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. कारण की आयोग काय करतो? क्षेत्रफळ किती, त्याच्यानंतर क्रमांक किती, क्षेत्रफळाच्या टक्केवारी किती, हे सगळं तिथं आयोग प्रश्न विचारत असतो. तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, समोरचा पॉईंट समजून घ्या बेटा. हे जर कळालं असेल व्यवस्थित तर आता समोरचा पॉईंट सांगतो काय आहे. महाराष्ट्राची लोकसंख्येनुसार जर चेक जर केलं किंवा आपण म्हणू शकतो लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे भारतातील क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तर तुम्हाला माहित आहे की दुसऱ्याच क्रमांकाचे मोठे राज्य आहे. बरं, सेकंड इथे काय म्हणू शकतो? दुसऱ्या सेकंड क्रमांकाचे काय सर्वात मोठे राज्य आहे. चला त्याच्यानंतर चेक करा महाराष्ट्राची लोकसंख्या. मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे जवळपास? मग इथं जर चेक जर केलं ना तर आपल्याला माहित आहे की भारताची लोकसंख्या आता जर 2011 नुसार जनगणनेनुसार जर बघितलं आपण भारताची लोकसंख्या किती आहे तर भारताची लोकसंख्या जर बघितली बेटा तर जवळपास ते 150 कोटीच्या घरामध्ये आहे. किती? 150 कोटी. म्हणजे जर आपण याच्यानुसार जर चेक केलं कोणानुसार 2011च्या जनगणनेनुसार तर 121 कोटी होती. बरोबर आहे, 121 कोटी होती. पण आपण जर चेक जर केलं तर आता जर समजा आपण 2025 मध्ये आहे 11 नुसार जर चेक केलं तर ते किती होती? 121 कोटी होती. पण आता तेवढी राहिलेली असेल का? नाही. तर आपण तर चीनला पण मागे पाडलेला आहे. आता ती 150च्या वर गेलेली आहे. म्हणजे असं लक्षात ठेवू शकतो आपण की भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. तरी आपण म्हणतो की भारत हा माझा काय थोडं लाजाळू देश आहे. इथं लोकसंख्या भरपूर वाढवत आहे. बरोबर आहे. तरी आपण म्हणतो की लाजाळू देश आहे. जर लाजाळू नसतं तर काही विषय नाही राहिला असता. चला त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तर आपण लक्षात ठेवू शकतो की त्याच्यामध्ये काय तर 23 कोटी. बरोबर आहे. इथं किती? 23 कोटी ही काय महाराष्ट्राची लोकसंख्या इथं लक्षात ठेवा जनरल. बरोबर आहे. 23 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य आहे, दुसऱ्या क्रमांकी राज्य आहे. हे तिथं चेक करू शकतात. ओके, चला समोरचा पण समजून घ्या. आता बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी झालेली आहे. मग इथं ऑप्शन दिले. एसटीआर पूर्व 2012ला प्रश्न विचारला गेले. हा विचारला तर एसटीआर पूर्व 2012ला. पण आपण असं म्हणू शकतो की हा जर प्रश्न जर बघितला एकदम साधा लेवलचा होता. सरळ सेवा भरतीचा, पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे. काय म्हणतो तो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या तारीखला झाली? पण इथं दिलेल्या 26 जानेवारी 1960ला, 15 ऑगस्ट 1947ला, 1 मे 1950ला, यापैकी नाही. याचं उत्तर जर बघितलं बेटा तर याचं उत्तर येणार आहे यापैकी नाही. सॉरी, हे काय यापैकी नाही. कारण 1 मे 1950 दिलेलं आहे, इथं 60 दिलेलं आहे का नाही हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 तुम्हाला माहिती आहे की भारत आपला स्वातंत्र्य झालेला आहे. भारताची निर्मिती नाही तर काय झालं रे? भारत स्वातंत्र्य. आपण म्हणतो स्वातंत्र्य दिवस साजरा पण करतो. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1960 पाहिजे होतं का? हे नाही. 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो की तेव्हापासून प्रजेची सत्ता आलेली आहे असं आपण तिथं साजरा करत असतो 26 जानेवारी 1950 पासून. ओके, चला इथे 1960 पाहिजे होतं, जे काही दिलेलं आहे काय दिलेलं 1950. समजून घे समोरचा पण काय म्हणतो. बघा याच्यावर परत प्रश्न विचारला त्यांनी. काय विचारलं की महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती? आता बघा एवढं जरी माहित असेल तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ तर बाकीचे पण तुम्हाला इझिली सहज तिथं सॉल्व्ह होणार. चेक करा काय दिसतं भाऊ, काय दिलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्याचे जे भौगोलिक क्षेत्रफळ जर बघितलं तर आपण बघितलं 30, 66, 13 आहे का? नाही. बघा किती क्लोज ऑप्शन देतो तो. 30, 66, 13. मग 66 होतं की 77 होतं मधामध्ये? तर 77 होतं. आता हा प्रश्न जर बघितला आपण एएसओ मुख्य 2018ला, त्याच्यानंतर संयुक्त गट पूर्व परीक्षा 2017, एएसओ मुख्य 2017, एएसओ पूर्व 2015. म्हणजे जर बघितलं तर लगातार प्रश्न आलेला आहे कंबाईनला. राज्यसेवाला त्याच्यावर प्रश्न दिसत नाही कारण की फॅक्च्युअल राज्यसेवाला विचारला जात नाही, कन्सेप्च्युअल तिथं विचारला जाते. पण तुम्हाला माहिती आहे की कंबाईन असेल किंवा सरळ सेवा भरती असेल तर डायरेक्ट फॅक्च्युअल तिथं प्रश्न विचारला जातो. आता चेक करा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जर बघितलं तर लक्षात ठेवायचं 30, 66 नाही इथं
इथं 56 दिलेलं आहे, हे 56 पण नाही, पण इथं तुम्हाला दिसते 30, 77, 13. तर हा माझ्यासाठी ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. इथं 36 दिलेलं आहे, सॉरी 76 दिलेलं आहे, हे पण काय असेल इथं चुकीचं असेल. 30, 76, 13, 30, 77, 13, 30, 56, 13, 30, 66, 13. तिथं लक्षात ठेवायचं बेटा, 30, 77 तो 13 हाच माझ्यासाठी करेक्ट असणार आहे. हाच काही इथं करेक्ट असणार आहे. मग तिथं जर चेक जर केलं तर ऑप्शननुसार महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ इथं येणार 30, 77, 13. 30, 77, 13 चौरस किलोमीटर असून आता बघा इथं 30, 77, 30, 77, 13 हे चौरस किलोमीटर मध्ये आहे. बरं, हे कशामध्ये आहे, किलोमीटर मध्ये आहे. पण कधी कधी आयोग काय करतो, किंवा आपण म्हणू शकतो एकदा प्रश्न आलेला आहे, काय आलेला आहे समजून घ्या. तर चौरस न देता त्यानं मैल मध्ये दिलं होतं. म्हणजे इथं आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की 307 पॉईंट बघा 307.7 मैल आपल्याला लक्षात ठेवू शकतो आपण. म्हणजे आयोगाने जर समजा हे आतापर्यंत किलोमीटर मध्ये दिलं होतं, चौरस किलोमीटर मध्ये, इथं 307.7 जरी दिलं असेल तरी तो माझ्यासाठी आन्सर काय असणार, करेक्ट असणार. याच्यावरून लक्षात ठेवू शकतो आपण डायरेक्ट, कारण की ते 30, 77, 13 आहे. तर आपण डायरेक्ट हे जे समजा मैलच्या मध्ये काय की किंवा आपण असं म्हणू शकतो 307.7 असं जरी लक्षात ठेवलं, हा जो पॉईंट आहे बा 377 आहे की नाही, याच्यामध्ये यानं पॉईंट दिलेला आहे 307.7 काय असेल ते मैल असेल. ओके, चला आता याच्यावरून तो ऑप्शन निघून जातो. पण इथं त्याने दिले त्याचा विस्तार. आता बघा हे क्षेत्रफळ झालं, क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचं असं क्षेत्रफळ झालेलं आहे. एकूण क्षेत्रफळ ते किती आहे, 30, 77, 13 आहे. पण त्यानं जर म्हटलं विस्तार म्हणजे महाराष्ट्र कसा वाढलेला आहे, कसा वाढलेला आहे, तिथं बघा तो काय म्हणताय की विस्तार किती आहे महाराष्ट्राचा. तर समजून घ्या 72°36 ते 80°54. म्हणजे इथं काय येणार बेटा 72, इथं काय येणार 72°36 ते आणि किंवा आपण म्हणू शकतो ते 80°54, 80°54 हे कुठं आहे, पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे. पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे. आता रेखावृत्त काय, हे 72.36 काय किंवा 72°54 सॉरी 80°54 काय, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. अक्षरवृत्त कसं लक्षात ठेवायचं, रेखावृत्त कसं लक्षात ठेवायचं, हे सगळं आपण शिकणार आहे. फक्त वेट अँड वॉच. ओके, चला समोरचा साईड चेक करा. म्हणजे मला काय म्हणायचं की ही जे एक स्लाइड आहे तुम्हाला दिसत आहे, जे एकच स्लाइड आहे, म्हणजे इथं जर बघितलं मी 4-5 लाईन इथं लिहून दिलेला आहे. याच्यावरच आयोगाने आतापर्यंत जर बघितलं तर आतापर्यंत हा एक प्रश्न, त्याच्यानंतर हा जर प्रश्न जर बघितला एक वेळेस नाही तर हे 5 वेळेस विचारलेला आहे. हे 4 वेळेस तर इथं दिसत आहे. ओके, अजून एकदा समोर येणार आहे ते रेखावृत्ताच्या दरम्यान. तर असं म्हणायचं मला की तो एकच स्लाइड आहे पण त्याच्यावर 5-5, 6 आयोग प्रश्न विचारत आहे. तर आपल्याला त्या डाटावरती लक्ष द्यावं लागणार आहे. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे बघा. हां, ते जर बघितलं मैल नाही तर हेक्टर मध्ये म्हणायचं होतं मला. इथं चेक करा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे बघा. 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर आणि इथं 707 म्हणू शकतो 0.70 लाख हेक्टर. म्हणजे आयोगाने जर बघितलं मैल मध्ये नाही तर मला परत काय म्हणायचं आहे की जे समजा 30, 77 आणि 13 हे चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. चौरस किलोमीटर. आणि हे जे समजा याच्यापैकी हे जे सुरुवातीचे 4 जर घेतले आपण 30 आहे की नाही किंवा 307.7 तर हे काय लाखामध्ये दिलेलं आहे. लाखामध्ये म्हणजे तुम्हाला हे 30, 77, 13 हे जरी माहित असेल ना तरी याचं उत्तर निघालं असतं 307.70 लाख हेक्टर. याचं उत्तर काय जाणार 307.70 लाख हेक्टर. आयोगाचा तो नवीन प्रश्न आहे कारण संयुक्त ब पूर्व परीक्षेला 2018ला त्यांनी विचारलं होतं. म्हणजे याचा अर्थ असं झालेला आहे की आयोग आता काय करत आहे, हेक्टर मध्ये पण प्रश्न विचारत आहे. हेक्टर मध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि चौरस किलोमीटर मध्ये पण लक्षात ठेवायचं आहे आणि पर्सेंट मध्ये पण लक्षात ठेवायचं आहे. पर्सेंट मध्ये जर बघितलं भारताचे किती पर्सेंट वापरलेलं आहे 9.36. ठीक आहे. लाख मध्ये जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो 307.70 लाख हेक्टर. चौरस किलोमीटर मध्ये जर विचारलं तर 30, 77, 13 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके बेटा, चला समोरचा पॉईंट समजून घेऊ. चला महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि आकार. आता बघा स्थान, विस्तार आणि आकार म्हणजे काय ते की तुम्हाला माहित असेल. बघा तुम्हाला मी स्थान दाखवतो म्हणजे तुमचं स्थान कुठे आहे, म्हणजे तुमची जागा कुठे आहे असं म्हणायचं त्याला. आपण म्हणतो ना त्याचं स्थान काय आहे, त्याची जागा काय, तो तर माझ्यापेक्षा लहान आहे. ओके, चला
ही जर बघितली बेटा ही पृथ्वी आहे, बरं आहे, पृथ्वी तुम्हाला दिसते आणि तुम्हाला माहित आहे की पृथ्वी ही जिओड शेपमध्ये आहे, अंडाकृती आहे किंवा आपण म्हणू शकतो गोल आहे, गोलाकार तो गोला आहे, पण त्याच्यामध्ये जिओड शेप म्हटला जाते किंवा आपण अंडाकृती म्हणतो, बरं आहे. थोडीशी उत्तर आपण ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे चपटा भाग आहे असं सगळेजण ते म्हणत असतात, तो आहेच ते. आता बघा ही पृथ्वी गोल आहे, त्याच्यातून जर बघितलं हे तुम्हाला काही रेषा दिसत आहे. आता तुम्ही शालांत अभ्यासक्रमामध्ये हे बघितलं असेल, काय बघितलंय की असं काहीतरी पृथ्वी आहे, त्याच्यावर अशा काहीतरी रेषा पाडलेल्या आहे उभ्या, त्याच्यानंतर आडव्या पण दिसत आहे मला. मग हे काय असं टेप लावून तिथं पाडलेलं नाही आहे रेषा, म्हणजे तुम्हाला दिसते का किंवा इथून एक कोणते तरी बा तुम्ही जिथं आहात तिथून जवळपास कोणती तरी एक रेष चाललेली आहे बा, असं काही दिसत आहे का? नाही. कुठली तरी बॉर्डर तिथं दिसत आहे का आपल्याला? नाही दिसत तसं. मग हे काय आहे सर? हे काल्पनिक रेषा आहे. काल्पनिक रेषा म्हणजे काय? एक कागद घेतलं आहे की नाही, कागद घेतलेला आहे, कागदाची शीट आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यावर असं रेषा पाडलेल्या, अशा आडव्या पाडल्या, काही उभ्या पाडलेल्या आहे. हे कशासाठी पाडलं सर? तर आपल्याला आपलं स्थान कुठं आहे, आपण नेमकं आहे तरी कुठं पृथ्वीवर हे समजण्यासाठी, ते अभ्यास करण्यासाठी आपण म्हणू शकतो शास्त्रज्ञांनी ते असं केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे सगळं आपल्याला समजत आहे. ओके, त्या काल्पनिक रेषा आहे त्या कुठं तुम्हाला दिसणार नाही. जमिनीवर तुम्ही जेव्हा शोधायला जासाल की इथून 0 डिग्रीची रेषा गेलेली आहे का, बघतो बा मी, आहे की नाही, ग्रीनविच शहरमध्ये जाऊ, तर असं काही तुम्हाला दिसणार का? नाही. ते काल्पनिक रेषा आहे, कागदावर काढलेल्या त्या रेषा आहे. पृथ्वी गोल होती, त्याला पृथ्वीला असं कागदावर चपटी केलेली आहे, म्हणजे तिथं जर बघितलं असं आपण म्हणू शकतो आडवी पृथ्वीला केलेलं आहे आणि त्याच्यावर अशा आडव्या आणि उभ्या काय केलेल्या रेषा केलेल्या आहे. कशासाठी? तर ते समजण्यासाठी. म्हणजे जी रेष जिथून गेली तिथं समजून घेतलं की काय इथे काय रेखावृत्त आहे, विषयवृत्त आहे, जे काही असेल ते. मग हे सर तुम्ही तर रॅन्डमली काही पण सांगत आहे, सगळं मी कन्सेप्च्युअली तुम्हाला सांगणार. फक्त आता तुम्ही माझ्यासाठी एक नवीन आहात, तुम्ही माझ्यासाठी एक नवीन जन्म घेतलेला बाळ आहे, बरोबर की नाही. आता मी थोडं बेसिक लेवलला तुम्हाला शिकवत आहे, त्याच्यानंतर जेव्हा मी ॲडव्हान्स लेवलला शिकेल तेव्हा फक्त आपण त्या कन्सेप्ट बाबतीतच तिथं बोलणार आहे किंवा आपण म्हणू शकतो कन्सेप्च्युअलच तिथं बोलणार आहे. आता समजून घ्या, हा जर बघितला हा पॉईंट, ही पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये काय केलं बेटा, पृथ्वीला 2 भागामध्ये डिवाइड केलं. बरं, 2 भागामध्ये डिवाइड केलं म्हणजे इथे जर बघितलं एक मधातून एक काल्पनिक रेषा मारली. काल्पनिक, मी परत म्हणत आहे की असं तुम्हाला कोणतंच रेषा दिसणार. आता ही जी रेषा ही पलीकडून असं येत आहे इकडून, बरं आहे, समजून घ्या. ही जी रेषा आहे की नाही अजून पृथ्वीला राऊंड मारून ती इथं येत आहे, इथे जॉईन होत आहे, ही काल्पनिक रेषा आहे. बरं आहे, काल्पनिक रेषा पृथ्वीच्या बरोबर मधातून पाडलेली आहे ती. आणि आता मला सांगा ही जी बाजू आहे वरची, तर याला आपण काय म्हणणार? तर हा गोल आहे, तर याला उत्तर गोलार्ध म्हटलं जातं. आता हे गोल आहे की नाही, तर वरचा जो समजा असा चेंडू असेल, ठीक आहे, असा चेंडू असेल, वरचा जो आता मधातून जर समजा एखादी रेष पाडली असेल, वरचा जो भाग आहे तो उत्तर गोलार्ध झाला बेटा. गोल आहे पण तो काय रे, हा जर पॉईंट जर बघितला, हा झाला माझ्यासाठी उत्तर गोलार्ध. आणि आता मला सांगा याच उलट हे काय होणार, दक्षिणेला म्हणून हा झाला माझ्यासाठी दक्षिण गोलार्ध. हा काय झाला माझ्यासाठी दक्षिण गोलार्ध. इथपर्यंत आला लक्षामध्ये, उत्तर गोलार्ध, हा काय असेल इथं दक्षिण गोलार्ध. आता जर बघितलं तर तुम्हाला म्हटलं की तुम्ही कुठं राहता बा, एखादी फ्रेंड आहे तुमची, ती आहे तिकडे USA ला, तुम्हाला विचारलं त्याने की तुम्ही कुठं राहता, मग तुम्ही काय म्हणसाल? सर मी पृथ्वीवर राहतो, बरोबर आहे की नाही. पण त्याच्यामध्ये जर चेक केलं तर तुम्ही म्हणसाल मग भारतामध्ये राहतो, भारत कुठं आहे बा, मग तुम्ही काय म्हणसाल उत्तर गोलार्धात आहे. भारत कुठं आहे? उत्तर गोलार्ध. म्हणजे आता ती पूर्ण पृथ्वी फिरणार का तुम्हाला शोधत नाही. मग सर आता तर डिजिटल आहे ना, डिजिटलची अगोदरची गोष्ट सांगत आहे मी. आता मला सांगा पूर्ण पृथ्वी फिरणार का ती? आपण सांगितलं की मी उत्तर गोलार्धामध्ये आहे, याचा अर्थ ती दक्षिण गोलार्धामध्ये जाणार का तुला पाहण्यासाठी भाऊ? नाही. मग मला सांगा अजून त्याचं काम वाढलं ना, किंवा आपण अर्ध काम तर कमी केलं त्याचं, कारण की आता ती दक्षिण गोलार्धामध्ये जाणार नाही तुला शोधण्यासाठी, ती फिरेल कुठं? तर उत्तर गोलार्धामध्ये. मग उत्तर गोलार्ध हे का छोटासा आहे का? नाही आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो एक ही जी रेषा मध्यातून पाडली तिला 0 डिग्री रेषा म्हणतात येते, तिला आपण 0 रेखावृत्त म्हणतो. आणि ही जे रेखावृत्त आहे पलीकडून जर बघितलं त्याच्या अपोजिट साईडला जर बघितलं तर 180 डिग्रीची दुसरी रेखावृत्त आहे. आता ते काय आहे काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. फक्त मला काय म्हणायचं आहे, जसं हा पार्ट आहे, एखादा पेज आहे, इथं पेज आहे, समजून घ्या, हा पेज आहे. मी तुम्हाला म्हटलं की या पेजमध्ये तुम्ही कुठं, तुम्ही काय म्हणसाल की या वरच्या बाजूला आहे, उत्तर बाजूला, आणि ह्या दक्षिण बाजूला मी शोधणार का? नाही.
पण आता मला सांगा, हे जर कार्यकर्ता जर बघितलं उत्तर बाजूला जर म्हटलं त्यानंतर तुम्ही हे इथं कुठेही असू शकता ना, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला काय म्हणायचं की उत्तर गोलार्धामध्ये तर आहेच मी किंवा उत्तर बाजूला तर आहेच, पण त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे की मी जर मधातून एक रेष पाडली, आता तुम्ही सांगू शकता ना काय की उत्तर गोलार्धामध्ये किंवा उत्तरेकडे, आणि याच्यामध्ये जर बघितलं ही बाजू कोणती आहे पश्चिम, सॉरी ही बाजू कोणती आहे पश्चिम, ही बाजू कोणती आहे पूर्व, ही पूर्व झाली, ही काय झाली पश्चिम झाली. मग तुम्ही काय सांगणार उत्तरेमध्ये आणि कोणत्या बाजूला, तर आपण म्हणू शकतो पूर्व बाजूला. म्हणजे मी सर्च कशामध्ये करणार तुम्हाला, या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये करणार का नाही, तर हा बॉक्स काय झाला आपल्यासाठी की उत्तर, पण कोणता झाला बेटा तो पश्चिम, उत्तर पश्चिमेकडं. इथं जर बघितलं हा काय झाला उत्तर पूर्वेकडं, इथं हा काय झाला दक्षिण पूर्वेकडं. इथं म्हणू शकतो की आपण म्हणू शकतो काय की दक्षिण, पण कुणीकडं तर पश्चिमेकडं. तर याचा अर्थ आता तुम्ही शोधणार कुठं, या बॉक्समध्ये शोधणार मला. तसं सेम झालं, काय सेम झालं की उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असं वेगळं करण्यात आलं. आणि इथं वरती तुम्हाला दिसत आहे की आपण आता सध्या कुठं आहे किंवा भारत कुठं आहे बेटा, तर समजून घ्यायचं आहे भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजे इथं जर पॉईंट जर समजून गेलं तर भारत कुठं आहे आपलं, तर भारत आहे उत्तर गोलार्धात. दक्षिण गोलार्धात आहे का, नाहीये. मग मला सांगा भारत जर दक्षिण गोलार्धात नाही, भारत जर उत्तर गोलार्धात आहे, इथं कुठं तरी आपण म्हणू शकतो त्या साईडला आहे की नाही. आता ही पृथ्वी अशी आहे तर गोल आहे, तुम्हाला माहिती आहे. पलीकडून जर बघितलं तर भारत इथे तुम्हाला दिसत आहे, कुठं तर उत्तर गोलार्धामध्ये दिसत आहे. पण उत्तरेमध्ये जर बघितलं तर पूर्ण उत्तरमध्ये शोधणार का आपण त्याला, तर तुम्हाला माहिती आहे की इथून एक रेषा पाडलेली आहे, काल्पनिक रेषा आहे, ते 0 डिग्रीची आहे. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर इकडच्या बाजू काय म्हणू शकतो आपण पश्चिम, आणि इकडच्या बाजू काय असणार आपल्यासाठी पूर्व. मग आपण म्हणू शकतो उत्तर पूर्वमध्ये भारत कुठं आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. मग भारत जर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असेल, म्हणजे भारत जर इथं जर असेल, हा उत्तर पण आहे, वरतून जर बघितलं तर उत्तर आहे, आणि आपण जर ही बाजू जर चेक जर केली तर हे काय असेल पूर्व असेल. भारत कुठं आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात. सांगा रे भाऊ, भारत कुठं आलेला आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कोण, भारत. भारत आहे बेटा इथं, थोडं त्या बाजूला आहे तो, पण इथं समजून घ्या कारण की 3D तो नाही आहे. त्याच्यानंतर तिकडं जर चेक केलं तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे भारत. मग मला एवढं सांगा, भारत जर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जर असेल तर महाराष्ट्र पण कुठं असणार, महाराष्ट्र भारतामध्ये जा ना. म्हणजे 100% उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जर भारत जर असेल, भारत जर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असेल तर महाराष्ट्र पण कुठं असणार बेटा, महाराष्ट्र सांगा बरं, महाराष्ट्र पण कुठं असणार, उत्तर काय सर, पूर्व गोलार्धात. महाराष्ट्र पण कुठे असेल, उत्तर पूर्व गोलार्धात. मग मला सांगा महाराष्ट्राचं स्थान मिळालं का आपल्याला, हो महाराष्ट्राचं स्थान मिळालेलं आहे, महाराष्ट्राचं ठिकाण मिळालं आहे की महाराष्ट्र आहे तरी कुठं, महाराष्ट्र आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये महाराष्ट्र आहे. भारत जिथं तिथं महाराष्ट्र आहे, बरोबर की. आता हे तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आता मी तुम्हाला दाखवतो की इथं जे समजा यानं प्रश्न विचारलेला आहे काय किंवा पॉईंट म्हणत आहे की महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्राचे स्थान, तर आपण म्हणू शकतो काय उत्तर पूर्व गोलार्धात. महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे बेटा, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आणि कटिबंध जर बघितलं, कटिबंध, तर तुम्हाला माहित आहे की आता इथं चेकरा मी छोटीशी कच्ची डायग्राम काढतो. हा आपण म्हणू शकतो पृथ्वीचा काय नकाशा आहे, उत्तर दक्षिण. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही जे मधातून एक रेषा जाते तिला काय म्हटलं जाते, विषुववृत्त म्हटलं जाते. तिला काय म्हटलं जाते, विषुववृत्त म्हटलं जाते. मग हे विषुववृत्त आहे किती डिग्रीवर आहे तर ते 0. वरती जर गेलो आपण तर असं 1 2 3 4 5 असं 90 पर्यंत इथं डिग्री आहे. किती, 90 पर्यंत डिग्री आहे. ही 0 डिग्री आहे, तिला विषुववृत्त म्हटलं जाते. आणि खाली जर गेलो ना खाली, तर खालची शेवटची लाईन जी आहे समजा आडवी शेवटची लाईन जर बघितलं, ही पण 90 आहे बेटा. ही पण किती आहे, 90 आहे. ही पण किती असेल, 90 असेल, 90 डिग्री. ओके. पण जेव्हा समजा आपण मी असं मोजत जातो की इथून जेव्हा समजा आपण ही लाईन आहे 1 आहे 2 आहे असं समजून घ्या, असं जर असेल आणि त्याच्यामध्ये जर चेक जर केला आपण, त्याच्यामध्ये काय चेक करू शकतो, आता बघा त्याच्यामध्ये चेक जर केलं तर ही आपण 0 म्हटली होती, समजून घ्या. आणि वरती जेव्हा जातो मी तर ही जेव्हा लाईन येते 23.5 डिग्रीची, ही कुठली लाईन आहे 23.5 डिग्री, तर आपण म्हणू शकतो ही जे 23.5 डिग्रीची आहे, ही जे 23.5 डिग्रीची आहे किंवा 1/2 करावं लागेल आपल्याला, 23.5 डिग्रीची आहे. किंवा खाली जे 23.5 डिग्रीची आहे,
ठीक आहे. यांना काय म्हटलं जाते, जो उत्तरेकडील आपण म्हणू शकतो लाईन आहे आडवी, बरोबर आहे की नाही, त्याला अक्षरवृत्त पण म्हटलं जाते. ह्या ज्या सगळ्या लाईन आहे ज्या आडव्या मी आखत आहे तर यांना अक्षरवृत्त म्हटलं जाते. ह्या सगळ्या काय झाल्या तर आपण म्हणू शकतो आडव्या ज्या रेषा आहेत, आडव्या रेषा इथं लिहून देतो बाबा, आडव्या रेषा, या आडव्या रेषा आपण काल्पनिक केलेल्या आहेत यांना काय म्हटलं जाते, अक्षरवृत्त. यांना काय म्हटलं जाते, अक्षरवृत्त. आणि जे समजा मी असं तुम्हाला इथून मधातून उभ्या रेषा पाडून दाखवत होतो, बरोबर आहे की नाही, असं ह्या जे उभ्या रेषा आहे की नाही, उभ्या रेषा इथं दाखवतो, हे आडव्या रेषा यांना अक्षरवृत्त म्हटलं जाते. आणि ज्या उभ्या रेषा आहे, उभ्या रेषा यांना काय म्हटलं जाते, तर यांना म्हटलं जाते बेटा रेखावृत्त. यांना काय म्हटलं जाते, रेखावृत्त. ओके, चला आता ह्या आडव्या रेषा आहे त्या किती आहे, वरती 90 आहे आणि खाली 90 आहे, बरोबर आहे, वरती 90 आहे आणि खाली 90 आहे. आणि ही मधातली पण एक आहे. म्हणजे इथं जर बघितलं 90 90 180 आणि ही मधातली एक किती झाले रे, 100 काय म्हणू शकतो आपण, 100 तिथं झालेले असेल 81. मग मला सांगा अक्षरवृत्त आपल्याकडे एकूण किती आहे, तर अक्षरवृत्त आहे आपल्याकडे 181. 181 आपल्याला म्हणू शकतो आपण. अक्षरवृत्त किती आहे, 181. आणि वरती जर बघितलं रेखावृत्त किती आहे, तर रेखावृत्त तुम्हाला मी सांगणार, आता नाही सांगणार, कारण की इथे जर बघितलं तुम्ही कन्फ्यूज होणार. फक्त इथं लक्षात ठेवायचं की अक्षरवृत्त 181 आहे, रेखावृत्त पण तुम्हाला सांगणार. जेव्हा अक्षरवृत्त आणि रेखावृत्त शिकेल तुम्हाला तर तुम्ही म्हणसाल की असं पण आहे का. ओके, तर इथं सांगू शकतो मी, कारण की इथं जर बघा ही 0 डिग्री आहे, त्याच्यानंतर त्याच्या तुम्हाला सांगितलं मी त्याच्या अपोजिटला काय रे 180 नावाची डिग्री आहे रेखावृत्त, ही 0 डिग्रीची, त्याच्या अपोजिटला काय 180 डिग्रीची रेखावृत्त आहे. मग या बाजूला 180 आणि या बाजूला 180 किती झाले, 180 180 जर बघितलं तर 300 किती झाले बेटा, ते 60, 360. पण तिथं आपण म्हणू शकतो एक 0 त्याच्यामध्ये वाढवलं, एक 0 त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. मग ती किती झाले, ते किती झाले 361. पण 180 आपण 2 वेळेस मोजलेलं आहे तर ते किती होणार, 360च होणार. आता तुम्हाला मी सांगणार ते कसं आहे काय आहे. फक्त इथं तुम्हाला जर लक्षात ठेवायचं की इथं लक्षात ठेवून घ्या, उभ्या रेखावृत्त जर बघितलं तर किती आहे, ते रेखावृत्त सरळ किती आहे, 360 लक्षात ठेवा. किती आहे तिथं, 360. ओके, चला मला काय सांगायचं आहे की हा जो पट्टा आहे, हा जो पट्टा आहे म्हणजे 23.5 पर्यंत उत्तरेकडे आणि 23.5 पर्यंत खाली दक्षिणेकडे, हा जो पट्टा आहे याला म्हटलं जाते उष्णकटिबंधीय पट्टा, बरोबर आहे. बघा हा विषुववृत्त म्हणजे हा आहे, हा विषुववृत्त आहे. आणि हा जो पट्टा तुम्हाला मी सांगितलेला आहे, हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे तर याला म्हटलं जाते उष्ण कटिबंधीय, उष्णकटिबंधीय झोन. कोणाला म्हटलं जाते, 23.5 उत्तरेकडे, 23.5 दक्षिणेकडे, याला काय म्हटलं जाते, उष्णकटिबंधीय झोन. जो 23.5 उत्तरेकडे आहे त्याला तुम्ही कर्कवृत्त म्हणता, हे तुम्हाला माहित असेल, काहीतरी कर्कवृत्त आहे व. आणि जो 23.5 दक्षिणेकडे आहे त्याला मकरवृत्त म्हटलं जाते. ठीक आहे, ते आपण सगळं शिकणार आहे. आज माझा लेक्चर तो नाही कर्कवृत्त काय शिकवायचं, मकरवृत्त काय शिकवायचं, पण तुम्हाला इथं टॉपिक येत आहे म्हणून तिथं सांगायचं गरज आहे. तर इथं बघा महाराष्ट्र स्थान जर बघितलं, कटिबंधीयमध्ये जर बघितलं तर कशामध्ये येतो, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं तर उष्णकटिबंधीयमध्ये येतो. कुठे येतो बेटा, उष्णकटिबंधीय. हे कळलं नाही सर महाराष्ट्र उष्णकटिबंधीय कसा आलेला आहे, सांगतो. उष्णकटिबंधीय, आता बघा मी तुम्हाला काय म्हटलं की ही 23.5 उत्तरेकडे, 23.5 दक्षिणेकडे, याच्यामधला जो पट्टा आहे त्याला काय म्हटलं जाते, उष्णकटिबंधीय म्हटलं जाते. मग भारत कुठं आहे, तर भारत इथं समजून घ्या बेटा, भारत आहे तरी कुठं. भारताला जर चेक जर केलं तर भारत आहे इथं. तुम्हाला म्हटलेलं आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये कोण आहे आपला, उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये कोण आहे, भारत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जर दाखवलं तुम्हाला मी, बघा वेगळ्या कलरमध्ये दाखवतो, महाराष्ट्र जर दाखवलं तर महाराष्ट्र आहे इथं, बरोबर आहे. म्हणजे इथं जर चेक केलं की ही जे कर्कवृत्त जात आहे ती महाराष्ट्राच्या वरून जात आहे, म्हणजे वरच्या बाजूवरून जात आहे, महाराष्ट्रातून जात आहे का, नाही. तुम्ही असं ऐकलेलं आहे का महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात आहे म्हणून, नाही. महाराष्ट्राच्या वरच्या बाजूनं, उत्तर बाजूने आपण म्हणू शकतो, किंवा दुसऱ्या राज्यावर, उत्तर मधील जे राज्य आहे त्याच्यातून काय चाललेलं आहे, कर्कवृत्त चाललेलं आहे. म्हणजे मला एवढं सांगा 100% महाराष्ट्र जे आहे समजा कशामध्ये आहे रे, कशामध्ये आहे, उष्णकटिबंधीय या पट्ट्यामध्ये आहे. इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला दिसत आहे की महाराष्ट्र उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये आहे. कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं, हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे या पट्ट्याला पण वेगळ्या कलरमध्ये दाखवतो बाबा, म्हणजे काय होईल ना, तर तुम्हाला कन्फ्यूज होण्याचं पार्टच नाही. मग इथं जर चेक केलं तर हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे तर हा पट्टा कशाचा आहे, तर हा पट्टा आहे आपण म्हणू शकतो उष्णकटिबंधीयचा पट्टा आहे.
त्याच्यामध्ये भारताचा लोकेशन जर बघितलं हा आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र कुठे आहे तर महाराष्ट्र तुम्हाला इथं दिसत आहे. म्हणजेच असं लक्षात येतं की महाराष्ट्राच्या वरच्या बाजूनं म्हणजे 100% महाराष्ट्र कशामध्ये गेला या पट्ट्यामध्ये गेलेला आहे. मग हा पट्टा कोणता तर उष्णकटिबंधीय. म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्र स्थान उत्तर पूर्व गोलार्धात तर आहेच पण कटिबंधीनुसार जर केलं तर उष्णकटिबंधीय या पट्ट्यामध्ये या झोनमध्ये महाराष्ट्र राज्य तुम्हाला दिसेल. ओके चला समोरचा पॉईंट म्हणतो महाराष्ट्राचे विस्तार. आता बघा महाराष्ट्राचे विस्तार जर बघितलं तर अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे समजून घ्या. आता हा पॉईंट मी तुम्हाला डिलीट करून दाखवणार आहे कारण की इथे जर बघितलं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके आता मला सांगा बेटा अक्षवृत्त कोणाला म्हणतो आपण रेखावृत्त कोणाला म्हणतो. ज्या आडव्या रेषा आहे ज्या आडव्या रेषा आहे यांना काय म्हटलं जाते अक्षवृत्त. ज्या उभ्या रेषा आहे यांना काय म्हणतो आपण रेखावृत्त. उभी रेखाताई आहे आडवा अक्षयभुव आहे. इथं चेक करून घ्या अक्षवृत्त. आता बघा अक्षवृत्त जर बघितलं अक्षवृत्त ज्या आडव्या आहे आपण त्याला काय म्हटलेलं आहे अक्षवृत्त. मग त्याला असं म्हणायचं आहे की हा महाराष्ट्र जर असेल बाबा हा जर महाराष्ट्र जर असेल ठीक आहे हा जर महाराष्ट्र असेल कच्चा महाराष्ट्र आहे तो बरं परत व्यवस्थित दाखवतो. हा जर महाराष्ट्र असेल तर त्याला असं म्हणायचं आहे अक्षवृत्तीय विस्तार म्हणायचा तो. अक्षवृत्त म्हणजे काय आडवी लाईन आडवी लाईन. त्याला असं म्हणायचं आहे की हा जो महाराष्ट्र आहे तर अक्षवृत्तामध्ये कुठपर्यंत आहे म्हणजे आडव्या लाईन मध्ये कुठपर्यंत आहे बा. मग ही जे दक्षिणेकडील लाईन आहे ही कोणती आहे आणि ही जे शेवटची उत्तरेकडील लाईन जी आहे समजा जी आडवी गेलेली आहे ती कोणती आहे असं त्याला म्हणायचं. म्हणजेच काय म्हणायचं त्याला अक्षवृत्त बरोबर आहे. मग ती लाईन जर बघितली बेटा ती लाईन कुठे आहे दक्षिणेकडील जर लाईन जर बघितली आणि तिथं जर चेक केला तर त्याला असं पण म्हणायचं की रेखावृत्त. रेखावृत्त म्हणजे काय उभी लाईन. मग हा जो पॉईंट बाहेर निघालेला आहे हा पॉईंट तर ही लाईन जी आहे समजा किती नंबरची आहे रेखावृत्तीय. आणि हा जो पॉईंट तुम्हाला असं बघू शकतो आपण की हा जो आपला शेवटचा पॉईंट आहे तर ही लाईन किती नंबरची आहे असं त्याला विचारायचं आहे. म्हणजे ह्या दोन लाईन विचारायच्या त्याला उभ्या त्याला म्हणू आपण रेखावृत्त. ह्या दोन लाईन तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे महाराष्ट्र या दोन लाईनच्या दरम्यान आहे हे विचारायचं असेल तर याला आपण काय म्हणू शकतो अक्षवृत्तीय विस्तार म्हणू शकतो. मग अक्षवृत्तीय विस्तार किती आहे बाबांनो रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर आपण इथं असं चेक केलेलं आहे की रेखावृत्त जर बघितलं म्हणजे महाराष्ट्राचा स्टार्ट पॉईंट कुठं आहे असं जर आपण चेक केलं म्हणजे या बाजूने जर पूर्वेकडे जर गेलो आपण म्हणजे असं जर आपण गेलो ठीक आहे तर आपल्याला पहिले जे समजा आडवं काय मिळणार आहे सॉरी उभं काय मिळणार आहे तर हे रेखावृत्त मिळणार आहे. म्हणजे रेखावृत्त जर मिळत असेल तर स्टार्ट कुठं होतं महाराष्ट्र कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान महाराष्ट्राचं स्टार्ट होत आहे तर तो आहे 72 डिग्री. काय म्हणू शकतो आपण 72 डिग्रीला महाराष्ट्र काय होत आहे तिथं स्टार्ट होत आहे. त्याच्यानंतर इकडे जर गेलो तर इकडे तुम्हाला दिसत आहे की शेवट कुठं होत आहे कोणत्या लाईनवर शेवट होत आहे महाराष्ट्राचा. तर इथं लक्षात ठेवायचं 80 डिग्रीवर महाराष्ट्राचं काय होत आहे शेवट होत आहे. समजून घ्या मी पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजत येत आहे किंवा मी पूर्वेकडे असं जेव्हा जातो बरोबर आहे भारताचा नकाशा आहे मी असं जात आहे पूर्वेकडे जात आहे पूर्वेकडे जात आहे तर पहिली लाईन किंवा महाराष्ट्रात टोक मला दिसला आणि तो कोणत्या लाईनवर दिसला तर 72 डिग्रीवर. कोणत्या लाईनवर दिसलेला आहे 72 डिग्री. आणि इकडे जर बघितलं तर तो 80 डिग्री तिकडे आपण म्हणू शकतो 54 आहे की 80 डिग्री का रे 54. आता इथं जर बघितलं ना रेखावृत्त कधी पण पूर्व स्थिती दाखवल्या जाणार म्हणजे 72 डिग्री आहे की नाही आणि समोर काय रे ते 80 डिग्री 54 पूर्व दाखवणार 72 डिग्री पूर्व ते 80 डिग्री 54 असं तुम्हाला दाखवणार. मग सर 72 पूर्व ते पूर्वच का दाखवत आहे मग पश्चिम ते पूर्व का दाखवत नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन असतो. सर 72 पूर्व की आपण असं नाही म्हणू शकत का 72 पश्चिम ते 80 पूर्व असं नाही म्हणू शकत का नाही का कारण की आपण जर बघितलं इकडे आहे बेटा झिरो लाईन इथं काय झिरो लाईन आपण झिरो कडून मोजत जात आहे झिरो कडून मोजत जर जात असाल तर झिरो कडून इकडची बाजू तुम्हाला काय सांगितली होती मी पूर्व आणि झिरो पासून इकडची बाजू काय सांगितलेली आहे पश्चिम. मग इथं लक्षात ठेवायचं आपण झिरो कडून आपण कुणीकडे जात आहे पूर्वेकडेच मोजत जात आहे म्हणजे पहिलं भेटलं आपल्याला 72 पूर्व पूर्वेकडे जात आहे म्हणून लक्षात ठेवायचं 72 पूर्व तर ते तिकडे कुठं असेल 80 डिग्री 54 कार्य पूर्वज असेल. ठीक आहे इथं जर बघितलं इथं काय आहे 72 आपण म्हणू शकतो डिग्री किती आहे बाबांनो तो एक मिनिट हा 72 36 आहे इथं डिग्रीमध्ये समजून घ्या 36 मिनिटं
36 आपण काय म्हणू शकतो 72 डिग्री 36 मिनिटं ते 80 डिग्री 54 काय तिथं मिनिट असेल. त्याच्यानंतर समजून घ्या रे, आता हे झालं कशाच्या बाबतीत 72 36 ते 80 54 हे कशाच्या बाबतीत झालं काय म्हणू शकतो रेखावृत्त. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं लिहून देणार आता काय 72 डिग्री 36 पूर्व 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 हे समजून घ्या. पूर्वच काय ना का की आपण पूर्वकडे मोजत चाललो आहे. त्याच्यानंतर जर समजून जर घेतलं तर आता समजून घ्या तर 80 इथं लक्षात ठेवायचं आहे काय ते कुठपर्यंत 80 डिग्री 54 काय असेल ते पूर्वज असेल ते पण काय असेल पूर्वज असेल. रेखावृत्तीय विस्तार जर बघितलं 72 36 पूर्व ते 80 54 पूर्व आहे. ओके. त्याच्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार. आता बघा अक्षवृत्तीय विस्तार जेव्हा आपण चेक करत असतो त्याच्यामध्ये असं दिसते आपल्याला की ही जी लाईन आहे खालची आहे की ही जी लाईन आहे खालची तर ही आहे 15 डिग्रीची. ही किती आहे 15 डिग्रीची. आणि ही जी वरची लाईन आहे तर आपण म्हणू शकतो 15 पासून तो कुठपर्यंत गेला असेल बाबा तर 15 पासून इथं जर चेक केलं तर 22 डिग्रीवर आहे ते 22 डिग्री. मग काय लक्षात ठेवू शकतो आपण 22 डिग्री 6 पर्यंत 22 डिग्री 6 मिनिटापर्यंत. आणि इथं जर बघितलं 15 डिग्री आपण 64 म्हणू शकतो 64 मिनिटं बरं आहे. किंवा जर डायरेक्ट आपण त्याला लक्षात ठेवलं ना तर डायरेक्ट आपण असंही लक्षात ठेवू शकतो काय आहे त्याच्यामध्ये 15:48 आहे इथं. बघा परत सांगतो तुम्हाला एकदा समजून घ्या. ही जी लाईन आहे ही लाईन ही जी शेवटची लाईन आहे दक्षिणेकडे ही 15 डिग्री 48 आहे. आणि ही जी वरची लाईन आहे तुम्हाला दिसत आहे ही किती आहे 22 डिग्री 6 आहे. म्हणजे दक्षिणेकडून जेव्हा समजा आता मला सांगा दक्षिणेकडून आपण कुणीकडे जात आहे उत्तरेकडे जात असताना आपल्याला पहिली लाईन कोणती भेटली किंवा शेवटचा टोक कोणता भेटला आपल्याला 15 डिग्री आपण म्हणू शकतो किती आहे ते तर 48 आहे बाबांनो 15 डिग्री 48 मिनिटं. तर शेवटी उत्तरेकडे आपण कुठं संपत आहे महाराष्ट्र तर 22 डिग्री आहे की नाही. इथं काय असेल तो 22 डिग्री ठीक आहे 6 मिनिटावर काय संपत आहे महाराष्ट्र आहे. मग मला सांगा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे पहिली जी आडवी लाईन अक्षवृत्त भेटला आपल्याला तर काय भेटलेलं आहे काय मिळालेलं आहे 15 डिग्री 48. तर शेवटचा जो अक्षवृत्त आहे तो कोणता आहे तर 22 डिग्री 6. म्हणजे आपण काय म्हणू शकतो अक्षवृत्ताच्या बाबतीत इथं समजून घ्या अक्षवृत्ताच्या बाबतीत काय म्हणू शकतो तर 15 डिग्री 48 उत्तर. आता बघा उत्तर काय येणार इथं कारण की आपण कुणीकडे जात आहे बेटा उत्तरेकडे जात आहे. उत्तरेकडे जात असताना पहिली लाईन उत्तरेला मिळाली आणि दुसरी लाईन कुठे मिळाली उत्तरेला. म्हणून लक्षात ठेवायचं की 15 डिग्री 48 मिनिटं उत्तर ते 22 डिग्री 6 उत्तरच असणार. हे महाराष्ट्राचं काय तर हे महाराष्ट्राचं काय आहे तर आपण म्हणू शकतो अक्षवृत्तीय विस्तार आहे. आणि इथं रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला पूर्व ते पूर्व दिलेला आहे 72 डिग्री 36 पूर्व ते 80 डिग्री 54 पूर्व. इथं दिलेलं आहे की अक्षवृत्तीय 15 डिग्री 48 उत्तर ते आपण म्हणू शकतो 22 डिग्री 6 उत्तरेला. आता हे तर तुम्हाला लक्षात आलं तर त्यानं विचारलं समोरचा पॉईंट महाराष्ट्राची लांबी काय आणि पूर्व पश्चिम लांबी काय. आता मला सांगा ही जर बाजू जर बघितलं ही पूर्व पश्चिम बाजू आहे आणि ही जर बाजू जर बघितली आपण ही जर बाजू तर उत्तर दक्षिण बाजू आहे. उत्तर दक्षिण इथं जर बघितलं म्हणू शकतो पूर्व पश्चिम. मग पूर्व पश्चिम लांबी जर बघितली बघा रे भाऊ पूर्व पश्चिम लांबी जर बघितली तर किती आहे एकूण तर आपल्याला लक्षात ठेवायचं की असं महाराष्ट्र थोडं लांबलेलं आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं की 800 किलोमीटर किती आहे रे ते 800 किलोमीटर. पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर बरोबर आहे 800 किलोमीटर. आणि इथं तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये दाखवतो मी की इथं जर चेक केलं तर आपण काय म्हणू शकतो सर याला ओके चला दुसऱ्या कलरमध्ये दाखवूया. तर ही जी लांबी आहे उत्तर आणि दक्षिणची लांबी आहे. उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर उत्तर दक्षिण लांबी आहे बेटा ही जर लांबी जर बघितली ही लांबी तर ही फक्त 700 किलोमीटर आहे. दिसत आहे तुम्हाला ही काय असेल फक्त 700 किलोमीटर. दिसत नसेल तर वेगळ्या कलरमध्ये दाखवतो 700 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर लांबी कशी आहे तर 700 किलोमीटर. मग मला सांगा आयोग काय करत असतो आयोग विचारत असतो तुम्हाला काय विचारत असतो की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही लांबी उत्तर दक्षिण लांबीपेक्षा कमी आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे जास्त आहे ना. पूर्व पश्चिम लांबी जर बघितलं तर कशी आहे बेटा ती जास्त आहे 800 किलोमीटर आहे. मग तो म्हणत आहे की महाराष्ट्राची
पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा कमी आहे. कमी आहे का? नाही, जास्त आहे. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? परत चुकीचं आहे, कमी आहे ते. येत्या तुमच्या लक्षामध्ये हे लक्षात ठेवा रे बाबांनो, कारण की याच्यावर आयोग प्रश्न विचारत आहे. मग काही पुस्तकामध्ये 720 दिलेलं आहे, 720 किलोमीटर दिलेले. त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगेल, पण आजच्या लेक्चरला नाही सांगणार. कारण इथं जर बघितलं तर 700 किलोमीटर तुम्हाला लक्षात ठेवायचं ही बाजू आहे, की आपण म्हणू शकतो ही लांबी आहे. आणि ही लांबी जर बघितलं पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 800 किलोमीटर आहे. ओके, इज दॅट क्लिअर? आता हे जर कळलं असेल तुम्हाला तर आपण काय बघितलं, महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्राचे विस्तार, महाराष्ट्राची लांबी, हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का? तर हो, विचारलेला आहे. ठीक आहे, आपण ते सगळं डिटेलमध्ये पाहणारच आहे. पण मला असं वाटतं की इथं जर चेक केलं तर याच्यावर अजून काही प्रश्न जर असतील तर आपण ते चेक करून घेऊया. बघा, महाराष्ट्र राज्याचा विस्तार सांगा. महाराष्ट्र राज्याचा विस्तार किती असेल बरं? हा प्रश्न विचारला कुठं? एएसओला, एएसओ मुख्य 2017. मग सर जर एएसओ मुख्य 2017ला जर विचारलं असेल, कंबाईनला जर विचारलं असेल तर हा सरळ सेवाला येणार नाही का? तर 200% येणार. कारण की कंबाईनचं सिलेबस तिथं कॉपी कुठं होत असतो? सरळ सेवाला. सरळ सेवाच कुठं कॉपी होणार? पोलीस भरतीला. बेटा समजून घ्या, परीक्षा जर बघितलं जरी वेगवेगळ्या असेल पण इथं आपण म्हणू शकतो की विचारण्याची पद्धत, ठीक आहे, की आपण म्हणू शकतो वन लाईनर जेव्हा तो प्रश्न विचारतो एकदम सरळ सेवा लेवलचा असतो. इथं चेक करून घ्या काय म्हणतो, महाराष्ट्र राज्याचा विस्तार किती आहे? किती आहे सांगा. हा, कुठं म्हणतो तो? पूर्व रेखावृत्त ते पूर्व रेखावृत्त दरम्यान. मग इथं त्यानं असं म्हटलं काय, पूर्व ते पश्चिम दरम्यान, पश्चिम ते पूर्व दरम्यान? नाही, तुम्हाला सांगितलं त्याचं कारण काय, कारण की आपण मोजत कुणीकडे जात आहे? पूर्वेकडे, म्हणून याचं उत्तर पण काय येणार? पूर्वज येणार. दोन्ही ठिकाणी पूर्वज येणार. पण मला सांगा, महाराष्ट्र राज्याचा विस्तार जर बघितलं कुठून कुठपर्यंत झालेला आहे तर कुठून कुठपर्यंत झालेला आहे सांगा. 72 डिग्री 36 मिनिटं ते आहे की नाही, ते आपण म्हणू शकतो 80 डिग्री कार्य 54. हे माझ्यासाठी करेक्ट असणार, आन्सर असणार. हे 76 वगैरे इथं 71 दिलेलं आहे, 72, 46, 80, 54 दिलेलं आहे. हे पण इथं काय असेल? चुकीचं असेल. ओके, हे आपल्याला समजून घ्यायचं जे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. चला, समोरचा पॉईंट काय म्हणतो चेक करून घ्या. हा, आता हे बघा, महाराष्ट्र राज्याची नैसर्गिक सीमा तिथं लागू झालेली आहे. म्हणजे जर बघितलं महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या नैसर्गिक सीमा लागून आहे, म्हणजे इकडे जर बघितलं पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, वरती सातपुडा पर्वतरांग आहे, अजून बघू शकतो आपण सुजागड भामरागड, हे तुम्हाला दिसत आहे कुठं तर पश्चिमेकडे. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पण एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती कशी, तर आपण काय करत आहे मित्रांनो, की तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, राज्य सेवा, कंबाईन, इव्हन सरळ सेवा, पोलीस भरती, कशाची तयारी जर करत असाल ना, तर आपण काय करत आहे, रोज रात्री 9 वाजता आपल्या जे समजा नायक अकॅडमीचा यूट्यूब चॅनल आहे, ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती रोज रात्री मी 9 वाजता लाईव्ह येत आहे. लाईव्ह येत आहे तिथं फक्त प्रश्न शिकवत आहे का? नाही. तर तिथं मी काय करत आहे मित्रांनो, की पहिला जो धडा आहे, अध्ययन आपण म्हणू शकतो, तर तिथून सुरुवात केलेली आहे, की वर्णमाला, त्याच्यानंतर जर बघितलं तर भाषा काय असते, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो संधी हा टॉपिक तिथं चालू झालेला आहे. तर आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ते मी काय करत आहे, की तुम्हाला मराठी व्याकरण तिथं शिकवत आहे, ते पण लाईव्ह. मग तिथं फक्त प्रश्न घेत आहे का? नाही, तिथं प्रश्न घेणार नाही. तिथं आपण म्हणू शकतो प्रश्न पण घेत आहे, कॉन्सेप्ट पण शिकवत आहे. ते लेक्चर लाईव्ह राहणार आहे रात्री 9 वाजता. तर माझी अशी इच्छा आहे की बाकीचे विद्यार्थी पण त्या गोष्टीचा, त्या लेक्चरचा फायदा घेत आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पण त्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे, त्या लेक्चरचा फायदा घ्यायला पाहिजे. कारण की तुम्ही कुठलीही एक्झामची तयारी जर करत असाल तर तो जो डाटा आहे, तो जो कंटेंट आहे ना, तो त्या एक्झामला मॅच होणार आहे. असा तो कंटेंट तिथं बनवलेला आहे. आणि सगळं आपण आता ही जर बघितलं, ही पीपीटी आहे, भूगोलची पीपीटी, ही पीपीटी पण तुम्हाला नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होणार आहे. तसंच जर बघितलं तर मराठी व्याकरणचा जो सर्व कोर्स फ्रीमध्ये आहे, ते पण फ्रीमध्ये आहे मित्रांनो. विशेष म्हणजे काय, ते फ्रीमध्ये आहे. ते जे आहे समजा कुठं दिलेलं आहे आपण, तर टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. कोणत्या? त्या नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती ते दिलेलं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तो चॅनल पण जॉईन करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण काय करा, शेअर करा. आणि जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जे समजा याच्यावर व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचले पाहिजे, याच्यासाठी तो चॅनल काय करा, सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला जे कोणत्याही कंटेंटवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, सर या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बना, म्हणजे आम्हाला ज्या टॉपिकचं अडचण जात आहे, आमच्या क्वेरी आहे ते तिथे काय होतील, सॉल्व्ह होतील. त्याच्यावर 100% मी कंटेंट घेऊन येणार किंवा तिथं लेक्चर घेऊन येणार. तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे. ओके, चला इथं थांबतो मित्रांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.